इथे दरवाजा आहे. दरवाज्यातून एंट्री केल्या या साईडला इथे फ्रीज ठेवलेला आहे. तर हा खूप जुना फ्रीज आहे आमचा. तर इथे बोर्ड असल्यामुळे इथेच आहे हा फ्रीजवरती जास्त काही सामान नाही आहे. टोपलीमध्ये किचनमध्ये लागणारे कपडे आहेत आणि टूथपिक आहे, हिंगचा डब्बा आहे. आणि याच्या मागे इथे बघाल तर जे असे रबर धागे वगैरे जे येतात काही पॅकिंगला, ते इथे मी ठेवते. त्याच्या मागे अंड्याचा एक ट्रे आहे. बस एवढाच सामान आहे त्याच्या. तर हा कॉर्नर बघूया सर्वात अगोदर. तर इथे टेबलवरती मी ठेवलेला आहे माझा एअर फ्रायर आणि मिक्सर. कारण इथे 2 बोर्ड आहे, एक फ्रीजसाठी लागलेला बोर्ड आणि इथे फिल्टरचा जो बोर्ड आहे. सध्या फिल्टर बंद आहे, आम्ही कॅनचं पाणी पितो. आणि ही एक इथे वॉच असते, कारण टिफिन मला रेडी करावं लागतं, त्याच्यासाठी मला वॉच इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे बघा नंतर DIY मी बनवलेला आहे. एक बॉक्स आहे, हे बघा इथे पॉलिथिन तुम्ही काढू शकता असे आणि वरतून इथे ॲड करू शकता. आहे सिंक आणि सिंकजवळ इथे एक हँड टॉवल लटकवलेला आहे. बाजूला साबण आहे आणि डस्टबिन केलेला आहे. पेंटचा डब्बा आहे हा, त्याच्यात प्लॅस्टिक लावला आणि ते भांडे घासल्यानंतर जो बी कचरा निघतो तो याच्यात टाकतो. तिथे एक घोडसणी ठेवलेली आहे काही ठेवायसाठी, गरम वगैरे किंवा धुतल्यानंतर ते ठेवायसाठी वगैरे. आणि इथे हे मिशोवरूनच मी मागवलेलं होतं. तर असे 3 पॅक आलेले आहे. बघा 1, 2 आणि एक तिकडे लावलेला आहे. तर याच्यामध्ये तावा ठेवलेला आहे. माझं कोरपाट जे आहे ते खूप असं मोठं आहे, मी ते इथे ठेवत नाही. इथे माझ्या सिलेंडरवरतीच असतं ते. आणि ते साईडला एक तेलची कॅन आहे भरलेली. इथे आहे माझी गॅस. आणि इकडे या साईडला आहे, मिशोवरनं मी हे जे 3 सेट मागवलेत, मला आय थिंक 550मध्ये 3 मिळाले होते. एक हे कोरपाट बेलन तावा वगैरे ठेवायसाठी एक आहे आणि एक असं साईड कॉर्नरला असते ते तिकडे लावलेलं आहे, दाखवेल मी कधी. तर इथे इथे काय आहे तर हा एक सोनपापडी की खारीचा डब्बा होता. त्याच्यामध्ये छोटे जे चमचे असतात ते सर्व इथे ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे खराब पण होत नाही. जरुरी गोष्टी मला लागतात पटकन ते मी इथे ठेवलेले आहेत. जसं शहद आहे, मीठ आहे, तूप आहे आणि वरती इथे चायपत्ती, शेजवान चटणी, चाट मसाला, पेरी पेरी मसाला आहे. आणि याच्यामध्ये बाकी जे आहेत आलू छिलणी वगैरे, काटा चम्मच वगैरे हे काही जे आहे ते इथे आहेत. त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर जेवण वगैरे डबा नेल्यानंतर जेवणचे काढून मी इथे ठेवत असते. दूध वगैरे हे आट्या बॅग आहे, त्याला कापून मी बनवलेलं आहे, म्हणजे सांडलं की तिथे तर ते पुसून घेऊ शकतो आपण. आणि त्याच्यानंतर इथे आहे माझी ही एक रॅक. तर याच्यामध्ये सर्व मला लागणारं जे रोजचं आहे ते इथे असते. बस वरती बघू शकता, इथे डाळ, रवा, पोहे, मोहरी, डाळीचे प्रकार बाकीचे आहेत ते मागे आहेत. आणि ते साबुदाणा, शेंगदाणे, मुरमुरे करून खाते, त्याच्यासाठी इथे ठेवलेले आहे. त्याच्या खाली इथे ग्लासचा सेट आहे. इथे हे जार आहे, याच्यामध्ये तिखट मीठ आपले आहेत आणि इथे मसाला आहे. हे जरुरी आहे, जे रोज लागतं ते सर्व इथे मी हातालगतच ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे आहे माझी भांड्याची रॅक. तर हे बघा. त्याच्यानंतर तर इथे आहे माझे बाकीचे भांडे. तर याच्यामध्ये शेवया, जे वाढवण्यातल्या वड्या वगैरे आहेत ते आहेत. आणि बाकीचे तिकडचे डबे सर्व खाली आहेत. तर ही माझ्या सासूबाईंची किचन आहे, मला मिळालेली आहे. तर मी आता आपल्या पद्धतीने हिला सेट केलेलं आहे. इथे आटा आहे, सकाळी भाजी बनवली तेल आहे त्याच्यात उरलेलं ते तिथे ठेवलेलं आहे मी. ते भाजलेली भांडी आहेत ते इथे राहते, मग मी लावत असते. खूप सारे डबे आहे जे कामी नाही ते ठेवून दिले आणि बाकीमध्ये सामान भरेल. तर इथे बघा बाकीचे भांडे आहेत, खाली जे यूज नाही आहे मला ते खाली लावलेले आहेत, बाकी यूजमधले आहे ते इथे आहे. इथे कांदा, आलू, लसूण ठेवलेले आहे. सिलेंडरची बाटली आहे आणि इकडे मला लागणार आहे यूजमधलं सामान आहे. तर वाट्याच आहे इथे बघा.
आणि खाली ते हे मला लागतं वाटायला, मग हे ते कणूचं खाऊ असते या डब्यामध्ये. आणि तर अशी माझी किचन आहे बघा. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. अगोदर तुम्ही माझ्या किचनचा व्हिडिओ बघितला असेल, बिना ओट्याचा. टेबलवरती माझी किचन होती, छोटीशी, बेसिंग वगैरे नव्हता. तर मी कशा प्रकारे ठेवत होती ते तुम्ही बघितलेलं असेल. नसेल बघितले तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता माझ्या अगोदरच्या किचनचा. तर कशी वाटली माझी किचन तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. 15 महिन्याची माझी मुलगी आहे. ती भांडे वगैरे खेळत असते, काढत असते. ते आता ती झोपलेली आहे, तर मी व्हिडिओ शूट करत आहे ॲक्च्युली. तर नाही तर 4-5 भांडे ती काढून आता खेळत असते.